महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। पृथ्वीराज चव्हाणांनी गेल्या वक्तव्यानंतर आता संजय राऊतांनी उद्धव ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केलेली आहे। महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत आगामी काळामध्ये निर्णय होणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं, तर आधी महायुतीचा चेहरा ठरू देत असं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय। तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी असं ठरवलेलं आहे की सर्व निर्णय हे एकत्र बसून घ्यायचे, फार ओढाताण करायची नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून हे खोके सरकार घालवायचं आहे या डिसिजनविषयी तुम्हाला भविष्यात कळेल की ते सांगण्याची ही जागा नाही आहे। आम्ही एकदा महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावरती कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही। चार भिंतीत जे ठरलेलं आहे त्या कराराचं उल्लंघन केल्यासारखं पृथ्वीराज चव्हाणांचं हे एखादं मत असू शकतं। महाविकास आघाडीमध्ये आम्ही दिल्लीत चर्चा केल्यावरती काही वेगळ्या गोष्टी नक्कीच ठरलेल्या आहेत। पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, पण या राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची चर्चा काही झाली आहे का? मला वाटतं त्यांचा चेहरा कोण आहे ते पहिलं ठरू द्या, आणि तो चेहरा महाराष्ट्राला पटणारा आहे का? कारण तो चेहरा गुजरातवरनं चालणारा चेहरा आहे त्यांचा। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची चर्चा काही झाली आहे का? मला वाटतं त्यांचा चेहरा कोण आहे ते पहिलं ठरू द्या, आणि तो चेहरा महाराष्ट्राला पटणारा आहे का? कारण तो चेहरा गुजरातवरनं चालणारा चेहरा आहे त्यांचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।